नमस्कार मित्रांनो, ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी मेघा पारसेवार तुमचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण पाहणार आहोत। सन्माननीय मुख्याध्यापक सर, आदरणीय शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो व मित्रांनो, आपणा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार। आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे। आपल्या भारत मातेचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची संधी मिळणे हे प्रत्येक भारतीयासाठी भाग्याची गोष्ट आहे। या पवित्र प्रसंगी मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। 15 ऑगस्ट हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, त्यागाचा आणि राष्ट्रप्रेमाचा उत्सव आहे। अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिले। त्यांच्या संघर्षामुळे आज आपण मुक्त आकाशाखाली स्वाभिमानाने श्वास घेत आहोत। त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करते। मित्रांनो, स्वतंत्र भारतात जन्म घेणे ही आपली मोठी जबाबदारी आहे। स्वातंत्र्याचा खरा अर्थ मनात चांगले विचार ठेवणे, इतरांचा आदर करणे आणि देशासाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हा आहे। विद्यार्थिनी म्हणून मला वाटते की शिक्षण हीच खरी शक्ती आहे। शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्व उजळते। आजची मुलगी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहे। विज्ञान, क्रीडा, कला, शिक्षण आणि संरक्षण अशा सर्व क्षेत्रात भारतीय मुली देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत। म्हणून आपणही मोठी स्वप्ने पाहूया आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करूया। आपला तिरंगा ध्वज पाहिला की मन अभिमानाने भरून येते। भगवा रंग धैर्य शिकवतो, पांढरा रंग शांततेचा संदेश देतो आणि हिरवा रंग समृद्धीची आशा निर्माण करतो। अशोक चक्र आपल्याला सतत पुढे चालत राहण्याची प्रेरणा देते। चला, आज आपण एक सुंदर संकल्प करूया। स्वच्छता पाळूया, पर्यावरण जपूया, वेळेचे महत्त्व ओळखूया, पालकांचा आणि शिक्षकांचा आदर करूया आणि भारताला अधिक सुंदर व प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी आपले योगदान देऊया। शेवटी एवढेच म्हणेन की आपल्या देशावर प्रेम करणे म्हणजे फक्त घोषवाक्य देणे नाही, तर चांगले नागरिक बनून देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे होय। एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत।